अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघाच गुरुवार, खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी, गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचे काही छोटे मोठे अत्यंत प्रभावी असणारे काही उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच वेळा आपण खूप पारायण करतो, आपण खूप सेवा करतो, दिवस रात्र आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असतो। खरं तर बरीचशी सेवा केल्यानंतर किंवा बरेचसे उपाय केल्यानंतरही आपल्याला त्याचा लाभ होताना दिसत नाही, हवं ते फळ मिळत नाही। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, आपण किती करतो हे कधीच महत्त्वाचं नसतं, तर आपण थोडं का होईना केलं पण ते कसं करतो हे खूप महत्त्वाचं असतं। काही लोक खूप करतात, सगळ्या ठिकाणी त्याचा गाजावाजा करतात, मी आज 4 पारायण केली, माझं हे पारायण सुरू आहे, मी स्वामींचं हे करतेय ते करते। काही लोक गुप्त सेवा करतात, जे कधीच कुणाला कळू देत नाही की मी ही सेवा केलेली आहे किंवा माझी ही सेवा सुरू आहे। लक्षात ठेवा, जे भक्त सतत गाजावाजा करून सगळ्यांना सांगत असतात मी हे करतेय ते करते, असे भक्त स्वामींना कधीच प्रिय नसतात। तर जे भक्त गुप्त सेवा करतात, महाराजांना प्रसन्न करणारी सेवा करतात, मनाला तृप्त करणारी निस्वार्थपणाने सेवा करतात, ते भक्त महाराजांना विशेष प्रिय असतात। बऱ्याच वेळा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांकडे काही मागताना चुकतो, आणि जेव्हा आपण मागताना चुकतो तेव्हा आपण ती जी काही सेवा करतो किंवा जो काही त्याबद्दल आपण उपाय करतो, तर तो उपाय किंवा ती सेवा आपली फळीस जात नाही। म्हणून महाराजांकडे मागत असताना नक्की कशा पद्धतीने मागायचं आहे हे मी तुम्हाला सगळ्यात अगोदर सांगते। बघा, कुठलीही गोष्ट असेल, कुठली एखादी इच्छा अपूर्ण असेल, शक्यतो मी तरी स्वतः ती गुरुवारच्याच दिवशी महाराजांना सांगते। माझ्यासाठी तरी सगळ्यात महत्त्वाचा जो दिवस आहे तो गुरुवारचा, कारण गुरुवारचा दिवस हा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे आणि हा दिवस माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे। म्हणून कुठलीही सेवेची सुरुवात करत असताना, महाराजांकडे कुठलीही इच्छा व्यक्त करत असताना गुरुवारच्या दिवशी छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे। महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे, फोटो असेल तर स्वच्छ पुसायचा आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे। फोटो किंवा मूर्ती दोघांपैकी काहीही चालेल, ठीक आहे। महाराजांची मूर्ती असेल तर गुरुवारच्या दिवशी पंचामृत घाला, नाही पंचामृत शक्य तर फक्त दूध आणि पाणी घाला, छान अभिषेक घाला, फोटो असेल तर छान पुसा, चौरंगावरती महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती ठेवा। त्यानंतर महाराजांच्या समोर काहीतरी गोड नैवेद्य स्वरूप एखादा फळ असेल किंवा गोड जे काही घरामध्ये तुम्ही बनवाल तर ते ठेवा। महाराजांना अष्टगंध, चंदन, सुगंधी असणारी फुले अर्पण करा, धूप दीप ओवाळा। हे सगळं काही झालं की त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना हात जोडून आपल्या मनातील इच्छा सांगा। इच्छा सांगत असताना बरेच लोक काय म्हणतात की माझी ही इच्छा आहे महाराज, माझी ही इच्छा पूर्ण करा, मी पुढच्या गुरुवारी 21 पुरणपोळ्या बनवीन। महाराज, माझी ही इच्छा आहे, ही इच्छा पूर्ण करा, मी जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल तेव्हा बेसनाचे लाडू वाटीन, मी तुमच्याकडे केळी घेऊन येईन, मी हे घेऊन येईन। आपण बऱ्याच वेळा असं बघा म्हणतो। तुम्ही सांगा, जे श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत, ब्रह्मांडाचे मालक आहेत, ते तुमची केळी खातील किंवा ते तुमचे पेढे खातील? अजिबात नाही। महाराजांना कुठल्याही पदार्थांचा लोभ नाहीये, महाराजांना सर्वात जास्त लोभ आहे तो सेवेचा। म्हणून जेव्हा तुम्ही महाराजांना इच्छा सांगाल तेव्हा सेवेचा संकल्प करा। श्री स्वामी समर्थ महाराज, मी तुमची स्वामी भक्त, माझी ही इच्छा अपूर्ण आहे, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी अशी मनापासून माझी इच्छा आहे। माझ्या या इच्छेत येणारे अडथळे दूर करा, माझी इच्छा पूर्ण करा। महाराज, आजपासून मी 21 सारामृताचा किंवा 51 स्वामी सारामृताचा संकल्प करत आहे, आजपासून मी 21 पारायणे पूर्ण करणार आहे, या 21 पारायणांमध्ये माझी ही इच्छा पूर्ण करा,
असं साधं सोपं तुम्हाला म्हणायचं आहे. पारायणांच्या ऐवजी म्हणजे सारामृताच्या ऐवजी तुम्ही गुरुचरित्राचा संकल्प करू शकता, तारक तीर्थ बनवू शकता, तारक मंत्राचा संकल्प करू शकता, आरती संकल्प करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे विविध मंत्र आहेत, खूप सेवा आहेत, त्यातील कुठल्याही सेवेचा संकल्प करा. पण संकल्प करत असताना तो पदार्थांचा नाही, लक्षात ठेवा, तो सेवेचाच करा. ठीक आहे. आता मी या गुरुवारी महाराजांकडे हा संकल्प केलाय, सेवेला सुरुवात केली आहे. तर दररोज रोज सकाळी उठलं की महाराज माझी इच्छा पूर्ण करा, महाराज माझी इच्छा पूर्ण करा. दररोज ती गोष्ट मागण्याची गरज नाही. एकदा मागितलं, एकदा सांगितलं, संकल्प केला, त्यानंतर तुमची जी सेवा आहे ती करा. ती सेवा पूर्ण होण्याच्या आत श्री स्वामी समर्थ महाराज 100% चमत्कार करतील आणि कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण करतील. फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा. ठीक आहे. आता मी तुम्हाला अत्यंत एक साधा सोपा पण महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बऱ्याच वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपण खूप गोष्टी करतो किंवा बरेच उपाय करतो, सगळं करतो, पण सगळं करूनही आपल्याला हवं ते फळ मिळत नाही, यश मिळत नाही, प्रगती होत नाही. बघा, अशा वेळेस आपण वेगवेगळे उपाय करतो. त्यातील हा एक उपाय, तुम्हाला 21 अख्खे तांदूळ, अक्षता असतात बघा, ह्या अक्षता तुम्हाला 21 घ्यायच्या आहेत आणि ह्या 21च्या 21ही अक्षता तुम्हाला अष्टगंधात मिक्स करायच्या आहेत. अष्टगंध नसेल तर तुम्ही चंदन घेतलं तरीही चालेल. अष्टगंध किंवा चंदन दोघांपैकी काहीही होऊ शकता. बघा, अष्टगंध आणि चंदन ही श्री स्वामी समर्थ महाराजांना विशेष प्रिय आहे, त्याचा सुगंध महाराजांना विशेष प्रिय आहे. 21 तांदळाचे दाणे तुम्हाला अष्टगंध किंवा चंदनामध्ये मिक्स करून पिवळे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक तांदळाचा दाणा उजव्या हातात, बघा, एक तांदळाचा दाणा उजव्या हातात घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तुम्हाला, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून तुम्हाला महाराजांचं जे पुरुष सूक्तम आहे, बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून जे पुरुष सूक्तम दिलेलं आहे 113 113 या पेज नंबरवरती हे म्हणायचं आहे. आता मी म्हणते ते नीट ऐका. हरिओम अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चराचरा ते व्यापून उरला दंशागुले श्रीहरी महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देव अजन्मपरी सोडून धावे रक्षणार्थ ठाऊ दृश्य जगत हे महिमा याचा एकच पद मात्र अदृश्यातही नांदते त्रिपती याचे सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडही न खेळी चेतन नोहे अचेतनाही जागवुनी उरला अभिद्यते रमले त्यांना भासून ना दिसला. बरोबर 21 ओव्यांचा आहे. मला फार एक 3 ते 4 मिनिटं लागतात, कारण मी नेहमी म्हणते. तुम्हाला 5 मिनिटं लागू शकतात. जे नेहमी म्हणतात त्याला 1, 2, 3 मिनिटं आणि जे कधीतरी म्हणतात त्याला 5 मिनिटं. तर तुम्हाला हे पुरुष सूक्त म्हणायचं आहे आणि पिवळ्या चंदनात किंवा अष्टगंधात मिक्स केलेला तांदळाचा दाणा श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा सेम याच पद्धतीने इच्छा व्यक्त करून महाराजांना अर्पण करायचा आहे. तिसरा तांदळाचा दाणा इच्छा व्यक्त करायची, पुरुष सूक्त म्हणायचं आणि हा तांदळाचा दाणा महाराजांना अर्पण करायचा. पुन्हा चौथा तांदळाचा दाणा इच्छा व्यक्त करायची, श्री स्वामी समर्थ, पुरुष सूक्तम आणि इच्छा व्यक्त केलेल्या तांदळाचा दाणा महाराजांना अर्पण करायचा. 21च्या 21ही तांदळाचे दाणे अभिमंत्रित करून श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केल्यानंतर तुम्हाला ते एका पिवळ्या किंवा एखाद्या सफेद रंगाच्या, हिरव्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये ते तांदळाचे दाणे तुम्हाला काढायचे आहेत. कागदात घेतले तरीही चालतील. पुडी किंवा पोटली तयार करायची आहे आणि ही पुडी किंवा पोटली आपल्या सोबत ठेवायची आहे. जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ही पुडी किंवा पोटली आपल्या जवळ ठेवायची. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी स्वामी मठात किंवा स्वामी केंद्रात जायचं आणि तिथे जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणांना हे तांदूळ त्या कागदातून किंवा कापडातून काढून अर्पण करायचे आणि घरी यायचं. खूप महत्त्वाचा उपाय आहे हा. इच्छापूर्तीचा खास उपाय आहे. गुरुवारचा विशेष उपाय आहे हा. उपाय तुम्हाला कुठल्याही गुरुवारच्याच दिवशी, लक्षात ठेवा, तांदळाचा हा उपाय कुठल्याही गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.